अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आमचे मित्र अमोलजी मोहिते, त्याचप्रमाणे या प्रभागातील आमचे 10 उमेदवार भारतीय जनता पक्ष व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व नामदार शिवेंद्रशेनाजी भोसले यांच्या विचारातून निर्माण झालेले आमचे मित्र असणारे या प्रभागातील उमेदवार विश्वतेज बालुगडे आणि माझ्या पत्नी सौ विमल गोसावी या प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत। आज गेले 4 दिवसामध्ये प्रचाराची एवढी रणधुमाळ उडलेली आहे की आम्हाला अपेक्षितही नव्हतं की आम्हाला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाले। ह्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की गेल्या 4-5 वर्षापासून या प्रभागामध्ये जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य मी असताना जी कामं करत होतो त्यापेक्षा अतिशय गतीने या प्रभागामध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रशे बाबाराजे भोसले यांच्या माध्यमातून आमचे असणारे इथले उमेदवार विश्वतेज बालुगडे यांनी ज्या पद्धतीने कामं केलेली आहेत आणि जो लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे हे पाहिल्यानंतर या 4 दिवसात मलाही थक्क झाल्यागत वाटतंय की एक नवीन तरुण कार्यकर्ता की अशा पद्धतीने काम करू शकतो हे ज्वलंत उदाहरण या शाहूपुरीला आता पाहायला मिळत आहे। आम्हाला निवडणुकीची अजिबातच काळजी नाही, कारण आम्ही निवडून हे 100% येणारच आहोत। याचं कारण बालुगड्यांनी केलेलं काम आणि गेले 30-35 वर्ष या प्रभागामध्ये या शाहूपुरीमध्ये असणारा माझा जनसंपर्क याच्या माध्यमातून आमच्या दोन्ही उमेदवार विजय होणारच। त्याचबरोबर असणारे आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय अमोलजी उदयसिंह भोसले यांनी ज्या अमोल मोहिते जे आहेत ते उमेदवार अत्यंत मनमिळावू स्वच्छ चारित्र्याचे आहेत। त्यांनी ज्या पद्धतीने या सातारा शहरामध्ये तरुण वर्गाला एक पद्धतीने लोकजागृती करून श्रीमंत छत्रपती अभयसिंहजी भोसले यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने युवकांचं संघटन केलेलं आहे हे सुद्धा या सातारा शहरामध्ये पाहण्यासारखं आहे। त्यांच्याकडून आज जनता सहकारी बँकेचे गेले 2 वर्ष झाले ते चेअरमन आहेत, पूर्वी गेले 10 वर्ष संचालक आहेत। या बँकेच्या माध्यमातून सातारा शहरातील सर्व युवकांना त्यांनी आजपर्यंत उद्योगधंदे उभारण्यासाठी कर्जरुपी त्यांना मदतच केलेली आहे। अशा पद्धतीने हे माझे बालुगडे असतील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते असतील, हे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणातून चांगले तयार झालेले कार्यकर्ते यांनी काम केलेलं काम लोकांच्यापर्यंत असणारी भावना, रस्ता, लाईट, वीज, गटार ही कामं प्रत्येक लोकप्रतिनिधी करणं हे त्याचं कर्तव्यच आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सर्वसामान्य जनतेची जी नाळ आहे, सुखदुःखामध्ये सामील होण्याची जी भावना लागते, मनापासून प्रेम लागतं, ते या प्रभागामध्ये विश्वजित बालुगडेंनी ज्या पद्धतीने 4 वर्ष प्रत्येक जनतेशी सुखदुःखात मिसळून जी नाळ जोडलेली आहे याचं 3 तारखेला मताच्या रूपानं तुम्हाला निकाल बघितल्यानंतर सातारा शहरामध्ये सर्वात तरुण एक कार्यकर्ता जण झपाटून काम केल्यानंतर कशा पद्धतीने मताधिक्य मिळवू शकतो ही सातारा शहरातील सर्व नागरिकांना त्यावेळी समजणार आहे। आमचा विजय 100% निश्चितच आहे। आम्ही फक्त यासाठीच पळत आहोत की आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे अमोल मोहिते त्यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळालं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ही प्रचार यंत्रणा उभी केलेली आहे। कारण 30-35 वर्ष मी या मतदारसंघात शाहूपुरीचं नेतृत्व केलेलं आहे। त्याच्या पाठीशी मी स्वतः, माझं दुर्गामाता मित्रमंडळ, शाहूपुरीतील ज्येष्ठ नागरिक असतील, हे सर्व प्रचंड पाठिंब्याने त्यांच्या मागे उभा आहोत। त्याचबरोबर माझी पत्नी विमलताई गोसावी आहेत, त्यांच्याबरोबरीनं काम करणार आहेत। प्रत्येक मतदारसंघामध्ये कसं काम करायचं असतं, त्या प्रभाग 10 अत्यंतपणे चांगल्या पद्धतीने एक आदर्श प्रभाग कसा आहे हे दाखवण्याचा दोघंही प्रयत्न करतील। यांच्याकडून काही चुका घडल्यास तर त्याच वेळेस त्यांना कान धरायचा अधिकार आहे। त्यावेळेस त्यांनी आमच्या प्रभागातील नागरिकांनी त्यांना स्पष्ट सांगितलं पाहिजे की बाबा हे तुमचं चुकतंय। 100% त्या ठिकाणी विश्वजित बालुगडे त्या क्षणाला माफी मागेल आणि म्हणेल चुकलंय, पण असा नगरसेवक पुन्हा या मतदारसंघाला मिळणार नाही। म्हणून पुन्हा मी सर्वांना विनंती करतोय की विश्वजित बालुगडेंना प्रचंड बहुमताने विजय करावे, तुम्ही कराल अशी मला खात्री आहे। तुमच्या विश्वासाच्या जीवावरच तो बालुगडे आणि माझी पत्नी विमलताई गोसावी उभे आहेत। त्यांच्यामागे तुम्ही 2 तारखेला मतारोपे आशीर्वाद द्यावेत आणि त्याचबरोबर आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत अमोल मोहिते यांच्यासोबत मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावे। या मतदारसंघात ज्या पद्धतीने श्रीमंत छत्रपती उदयसिंहजी भोसले व नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विश्वास दाखवला आमच्या दोन्ही उमेदवारांवर, त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी तुम्ही प्रचंड बहुमताने आम्हाला विजय करावे अशी विनंती करतो। ते तुमच्या म्हणजे काही लोक तुमच्यात एकी नसल्याचं चर्चा करतात, नेमकं काय कारण, म्हणजे काय नेमकं सांगायचं त्या लोकांना काय सांगणार काय माहिती आहे का, की ज्या लोकांच्यात एकी नाही, मुळात त्यांना पक्षानं उमेदवारी दिली नाही, दोन्ही महाराजांनी उमेदवारी दिली नाही, यातच त्यांनी समजून जावं की आमच्या दोघांत 100% एकी आहे। आमच्या दोघांचं काम बघितलेलं आहे, आमच्या दोघांचे अनुभव बघितल्यात, त्यांच्या कामाचा झपाटा बघितलाय, माझा कामाचा अनुभव बघितलाय, म्हणून त्यांनी आम्हाला दोघांना उमेदवारी दिली आहे। त्यांनी त्याला लक्षात घ्यावं, त्यांना उमेदवार एक लक्षात घ्या ना, त्यांचं
ओबीसी आणि ओपन मधलं ठरणार, रोज एकमेकाच्या गाठी घेतल्या जाते ती. आज ओबीसी वाला दुसऱ्याच्या ओपनच्या घरी जातोय, तिसरा ओपन ओबीसी वाल्याच्या घरी जातोय की आपल्या दोघांचं पॅनल एकमेकाच्या त्यांच्यात लाताळ्या चालल्यात. आणि आम्ही दोघं आता एकत्र प्रचार करतोय का की हे जिल्हा परिषद कॉलनीमध्ये हे या ठिकाणी मी राहतोय, विश्वजित बालवड यांच्या बरोबर कॉलनीत फिरलं पाहिजे. मी फिरत आहे. ते प्रचंडपणे एकटे कार्यकर्ते आमचे त्यांचे मिळून घेऊन फिरत आहेत. माझी पत्नी फिरत वेगळ्या पद्धतीने, त्यांचे बंधू वेगळ्या पद्धतीनं काम करायचं. आमच्या दोघात कुणीही भांडणं लावायचा प्रयत्न केला तरी आमच्यात भांडणं होऊ शकणार नाहीत. विरोधकांना काही आमच्यावर टीका करायचं कुठलंही मिळतच नाही त्यांना, कुठलंही कशा पद्धतीने टीका करायची. तर दोघांच्यात बेबनाव झाला कसा पाहिजे, पण बेबनाव कारण त्यांनी सर्व काय असणारे देव वगैरे पाण्यात बुडवून ठेवले तर आमच्यावर बेबनाव होणार नाही. त्याचं उत्तर चोख त्यांना 3 तारखेला मिळेल.